नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आणलेली आहे। तुम्ही जी आतुरतेने 7व्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तर या 7व्या हप्त्याची घोषणा आणि मोठी अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहेत, कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही, मंत्रिमंडळातील बैठकीमध्ये कोणता मोठा निर्णय घेतला आहे, त्यानंतर कोणती मोठी अपडेट समोर आलेली आहे, हेच मी सर्व माझ्या या व्हिडिओतून सांगणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांना सुद्धा मिळेल आणि आनंद त्यांना सुद्धा होईल। सर्व बहिणींची ह्या वेळची संक्रांत गुळाहूनही अधिक गोड होणार आहे। मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले आहेत, तसेच 2100 रुपयांच्या हप्त्याचे काय, ही बातमी सांगत आहे आणि ही बातमी टीव्हीवर सुद्धा आलेली आहे आणि न्यूज पेपरवर देखील सांगण्यात आलेली आहे। तर जानेवारीचे 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि 2100 रुपयाचा हप्ता जो आहे तो तुम्हाला मार्च पासून सुरू होणार आहे। कारण असं सांगण्यात आलेलं आहे, पुढच्या अर्थसंकल्पनेनंतर बहिणींचा हप्ता 1500 वरून 2100 करण्यात येणार आहे। तर मार्च नंतर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 ऐवजी 2100 रुपयाचा हप्ता सुरू होणार आहे। तरीही लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार। मोठी बातमी समोर आलेली आहे। तर काय आहे ही बातमी, तर आता बहिणींच्या प्रतीक्षा संपल्या आहेत। बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी मी तुम्हाला तारीख देखील सांगणार आहे, म्हणजे कोणत्या तारखेला तुम्हाला मिळणार आहे जानेवारीचा हप्ता। न्यूज 18 मराठी ह्या चॅनलवर जी बातमी सांगितलेली आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे की या तारखेला पटापट सर्व बहिणींच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यभरात प्रचंड चर्चेत आहे। या योजनेअंतर्गत असंख्य महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होत आहेत। मात्र आता ह्या अर्जांची कडक पडताळणी सुरू होत आहे आणि ह्या निकषामध्ये ज्या महिला पात्र होत नाही त्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे। तर आतापर्यंत तुमच्या खात्यात किती हप्ते जमा झालेले आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा। आतापर्यंत तुम्हाला 9000 रुपये तर मिळालेलेच असतील आणि आता संक्रांतीचे पैसे देखील खात्यात येणार आहे। तर या नवीन वर्षात जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात 7वा हप्ता मिळणार आहे। तर याच महिन्यात 2 दिवसात संक्रांती आधी महिलांच्या खात्यात 7वा हप्ता जमा होणार आहे। तर 7व्या हप्त्यासाठी सरकारने संक्रांतीचा मुहूर्त साधलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत अधिक गोड होणार आहे। बघा, सरकारने मोठी बातमी दिलेली आहे। तर वर्षाचा हा पहिला सण आहे, हा गोड व्हावा म्हणून संक्रांतीच्या मुहूर्तावर बहिणींना 7वा हप्ता देण्याची तरतूद सरकार करत आहे। दिवाळीत सुद्धा सरकारने बहिणींची दिवाळी अधिक गोड व्हावी यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र ऑक्टोबर मध्येच बहिणींच्या खात्यावर जमा केला होता। त्यामुळे बहिणींची दिवाळी अधिकच गोड झाली होती आणि आता देखील संक्रांतीच्या मुहूर्तावर बहिणींना मिळणार आहे हा 1500 रुपयाचा हप्ता। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि तिळगुळ घेण्याआधीच बहिणींचं तोंड गोड होणार आहे, कारण बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे। परंतु जर तुमची लाडकी बहीण योजनेच्या तक्रारीत फॉर्म आला आणि तुम्ही निकषात बसत नसताना देखील जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि योजनेचा लाभ देखील घेतला असेल, तर तुम्ही मात्र आता या योजनेतून बाद होऊ शकता। या पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार नाही, कारण आता अर्जांची पडताळणी होत आहे आणि ज्या बहिणी निकषात बसत नाही त्यांना बाद करण्यात येत आहे आणि बाद झालेल्या महिलांना पुढचा हप्ता मिळणार नाही आणि याआधी त्यांना जेवढे हप्ते मिळाले असतील त्या हप्त्यांची देखील सरकार वसुली करणार आहे। पण जर प्रामाणिकपणे या योजनेत बसून जर तुम्ही फॉर्म भरला असेल
तर तुम्हाला घाबरायची गरज नाहीये, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला संक्रांतीच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आणि ज्या बहिणी निकषात बसत आहे आणि प्रामाणिकपणे कुठलेही निकष न डावलता ज्या बहिणींनी हा फॉर्म भरला आहे अशा बहिणींना घाबरायची गरज नाहीये. त्यांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होतच राहणार आहे मार्च पर्यंत. मात्र मार्च नंतर अर्थसंकल्पनेनंतर आपला हप्ता वाढून 2100 रुपये होणार आहे. आणि अशा बहिणींना 5 वर्ष कसलंच टेन्शन नाहीये. 5 वर्ष आपल्या खात्यात असेच पैसे जमा होत राहणार आहे. सांगितली की नाही मी तुम्हाला ही महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट, म्हणूनच सांगते की व्हिडिओ पूर्ण बघत जावा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझ्या चॅनलवर मी तुम्हाला देत असते नवीन अपडेट. तर जायच्या आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय आणि नमस्कार.